नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं नुकतंच राजपत्रामध्ये अर्थात आपण त्याला गॅजेट म्हणतो, त्या गॅजेटमध्ये भरती संदर्भात सेवा प्रवेश नियम जाहीर केलेले आहेत. आता हा सेवा प्रवेश नियम जे आहेत ते कोणत्या पदासाठी आहेत? त्या सेवा प्रवेश नियमामध्ये तुम्हाला त्या सेवेत प्रवेश करायचा आहे, कारण तुम्ही सेवेत प्रवेश करण्यासाठीच या ठिकाणी रात्रंदिवस अभ्यास करताय. आणि हे सेवा प्रवेश नियम कोणत्या पदासाठी आहेत, कोणती पात्रता त्या ठिकाणी दिलेली आहे, आणि म्हणून कॉमनली मी कोणत्याही शाखेतील पदवी असलेला विद्यार्थी या ठिकाणी त्या पदासाठी पात्र होऊ शकतो. ते सेवा प्रवेश नियम मी आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. 2-3 प्रकारच्या या गॅजेटमध्ये हे सेवा प्रवेश नियम जाहीर केलेले आहेत, परंतु आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर असा की त्या पदांसाठी अर्ज दाखल करू शकतो, ती कोणती पदं या ठिकाणी राजपत्रामध्ये नव्यानं जाहीर करण्यात आलेली आहेत. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, जे आता सरळ सेवा एमपीएससी कडे गेलेली आहे, ती सरळ सेवा या ठिकाणी त्यांना हे सेवा प्रवेश नियम त्या पदांकरता या ठिकाणी जाहीर झाल्यामुळं त्यांना आता एमपीएससी ला इथून पुढे सोपी गोष्ट या ठिकाणी होणार आहे. म्हणजे ही प्रोसेस त्यांना सोपी होणार आहे. प्रत्येक ज्या कॉमनली ज्या पदांसाठी एकच पात्रता असेल अशा पदांची परीक्षा घ्यायला देखील एमपीएससीला सोपं पडणार आहे. त्या पदांचं मेरिट देखील, कट ऑफ देखील एकच लावता येईल, आणि विद्यार्थ्यांना देखील वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये तुम्ही पदवी धारण केलेली असेल तरी तुम्ही त्या पदाकरता अर्ज दाखल करू शकता. मग अशी कोणती पद आहेत ते त्या गॅजेटमध्ये दिलेली आहेत. चला तर मग आपण पद कोणत्या डिपार्टमेंटचं ते पद आहे आणि काय पात्रता त्या ठिकाणी दिलेली आहे ते आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी पुन्हा एकदा स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्ही आता एमपीएससी ची काय ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे, आणि त्यामध्ये नव्यानं ऍड झालेलं समावेश झालेलं तलाठी हे पद जे आहे, तलाठी हे पद आहे, याचा तुम्ही अर्ज भरलेला असेल. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्या माध्यमातून एक मी बॅच या ठिकाणी सांगतो की हजारो विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्रात टॉपला ऍडमिशन असलेली एकमेव बॅच तलाठी मिशन 3.0 ही तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून सुरू झालेली बॅच 1 ऑगस्टला तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ऑनलाईन मध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. आता ही जी काय फी आहे, ही फी आहे 2500 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला ही बॅच परचेस करायची आहे. आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षेला या ठिकाणी तुम्हाला सामोरं जाण्यासाठी, त्यामध्ये यश मिळवण्यासाठी या ठिकाणी ही बॅच तुम्हाला चांगली फायदेशीर ठरणार आहे. दुसरी गोष्ट, या बॅच मध्ये तुम्हाला काय भेटेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर भेटतील. ते लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला यामध्ये फ्री अभ्यास करण्यासाठी पुस्तक देखील मिळणार आहे. तलाठी फॅक्टरी ठोकळा म्हणून एमपीएससी ग्रुप सी साठी आपण या ठिकाणी आता लॉन्च करतोय, आणि ते पुस्तक तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला हँड रायटिंग नोट्स भेटतील. तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर 10 वर्षाचे इथून पाठीमागचे सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. दुसरी गोष्ट, पुढे जाऊन तज्ञ शिक्षक अनुभव वर्ग आहे, पीडीएफ नोट्स आणि पीपीटी नोट्स देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. महा टेस्ट सिरीज देखील तुम्हाला या माध्यमातून राबवली जाणार आहे. एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मवरती ओपन करून दिलेले आहेत, आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजेच तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म. बघा, इन्फिनिटी अकॅडमी आणि तलाठी फॅक्टरीच्या या संयुक्त विद्यमानाने ही बॅच सुरू झालेली आहे. बघा, तुम्हाला जर या ठिकाणी यश मिळवायचं असेल तर या बॅच शिवाय तुम्हाला पर्याय नाही असं मला वाटतं. आपण बघत आहोत की सेवा प्रवेश नियम या ठिकाणी या राजपत्रामध्ये, या गॅजेटमध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत, आणि हे गॅजेट 11 ऑगस्ट 2026 ला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. बघा, आता यामध्ये काय सांगितलंय की महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले हे नियम आणि आदेश आहेत. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी नमूद करून घ्या, लक्षात ठेवा, कारण हे गॅजेट आहे. या गॅजेटमध्ये काय सांगितलेलं आहे ते देखील तुम्हाला आता या ठिकाणी पहिल्यांदा हा जो काय अर्थ आहे तो या ठिकाणी स्पष्ट केला जाईल. आता आपण डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊ शकतो, पण जरा तुम्हाला त्या समजलं पाहिजेत. आता जे काही हा नियम आहे, हा नियम महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली जे काही महाराष्ट्र नागरिक सेवा गट अ, गट ब आणि गट क या पदांच्या सेवा प्रवेश नियमांचे विनिमय करणारे पुढील नियम या ठिकाणी करीत आहे. यामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा, 2026 मध्ये हा इथून पुढे ज्या वेळेस या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाले तेव्हापासून याची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झालेली आहे, असं त्याचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे.
बघा आता तसं या ठिकाणी दिलेलं आहे, ह्याची अंमलबजावणी प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून अंमलात येतील, म्हणजे कधी 10 ऑगस्ट 2026 आणि 11 ऑगस्टला या ठिकाणी ते प्रसिद्ध झालेलं आहे. आता यामध्ये आयोग म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बघा लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या, ही जी सरळ सेवा आयोगाकडे गेलेली आहे ना, त्यासाठी ही सगळी गडबड, ही प्रोसेस या ठिकाणी चालू आहे. दुसरी गोष्ट, विभाग म्हणजे काय? भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 166 अन्वये राज्यपालांनी तयार केलेल्या महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीमध्ये जे काही समावेश केलेले महाराष्ट्र शासनात संबंधित प्रशासकीय विभाग जे आहेत त्याला आपण या ठिकाणी विभाग म्हणायचं. आणि विद्यमान सेवा प्रवेश नियम याचा अर्थ असा होतोय की अनुच्छेद 309 नुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309 नुसार या ठिकाणी परंतु नव्हे निर्गमित केलेले जे काही नियमांच्या अंमलबजावणीच्या दिनांकाचा अस्तित्व असलेले गट अ आणि ब राजपत्रित पदांचे सेवा प्रवेश नियम असा आहे. आता हे तुम्हाला का सांगितलं, ह्याची काही गरज नाही, कारण आपल्याला माहित असायला हवं की बाबा हे आपल्याला समजा आता उदाहरणार्थ तुम्ही तलाठी पदासाठी जी काय पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर अशी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातील तमाम सर्व कोणत्या शाखेतील पदवीधर विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. मी का ठरवली पात्रता, कुठे ठरवली, कुणी ठरवली, कशासाठी ठरवली, याचं सर्व विवरण या ठिकाणी यामध्ये दिलं जातं. आता हे काय तुम्ही म्हणाल की एखादा अधिकारी आला त्यांनी सांगितलं आणि हे तयार केले, असं नाही. त्याच्यावरती खूप प्रोसेस असते, तज्ञ मंडळी असतात आणि तो विद्यार्थी त्या पदाकरता पात्र असू शकतो, त्या शिक्षण घेतलेलं किंवा तेवढं शिक्षण घेतलेलं, म्हणून तर त्या ठिकाणी ही संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी करावं लागते. कारण भरती करणं एवढं पण सोपं काम नाही, कारण हे सगळं राज्य जे चालतंय ते संविधानाच्या आधारावरती चालतंय, संविधानाच्या ज्या तरतुदी त्या ठिकाणी केल्या जातात त्यावरती चालतंय. मग त्यातलीच एक तरतूद आहे. बघा आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्या आपल्यासाठी जास्त महत्वाच्या नाहीत, परंतु आपल्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे ती या ठिकाणी मी चालू करतो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आता बघा यामध्ये काय सांगितलंय, कोणता विभाग आहे? पहिला सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभाग. सहकार आयुक्त आस्थापनेचं नाव आहे. आपण फक्त विभाग बघूया आणि त्याची हे पद बघूया. या ठिकाणी आस्थापना या ठिकाणी नाही पाहिली तरी चालेल, फक्त विभागात ते पद भरलं जातं. त्या ठिकाणी विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था गट अ च पद आहे, यासाठी कोणत्याही शाखेची पदवीधर. आता मी पहिल्यांदा फक्त पदवी सांगतो, परत परत पदवी सांगत नाही, कारण सगळ्याला ते सेमच आहे. कारण आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटलच असं आहे की कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी कोणत्या पदाला अर्ज करू शकतो किंवा पात्र आहे. बघा आता मग कोण संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने तिला समतुल्य असल्याचे घोषित केलेले अन्य कोणतेही शैक्षणिक अर्हता. आता यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी जर तुमची या ठिकाणी पात्र झालेली असेल तर ती पदवी किंवा शासनाने त्या पदवीला समतुल्य मानलेली कोणतीही या ठिकाणी शैक्षणिक अर्हता. उदाहरणार्थ समजा आता त्यासाठी आपण एक तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही 10वी केली, 10वी नंतर 2 वर्ष 12वी केली, 11वी 12वी झाली. आता 12वी झाल्यानंतर काही ठिकाणी 3 वर्षाचा या ठिकाणी डिप्लोमा आहे किंवा पदवी आहे आणि काही ठिकाणी 4 वर्षाची पदवी आहे. बघा आता काही विद्यार्थी म्हणतील की आम्ही या ठिकाणी 4 वर्षाची पदवी या ठिकाणी केली. बघा आता ह्या पदवीमध्ये जर समजा आपण या ठिकाणी ऍग्रिकल्चर धरलं तर 4 वर्षाची ऍग्रिकल्चर आहे. परंतु समजा BA केलं तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे किंवा डिप्लोमा असेल एखादा तो डिप्लोमा. मग त्याचा अर्थ असा होतो की बघा स्पष्टपणे कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने तिला समतुल्य मानलेलं आहे. मग अशी घोषित केलेली अन्य कोणतेही शैक्षणिक अर्हता या ठिकाणी ती शैक्षणिक अर्हतेमध्ये या ठिकाणी येणार आहे. लक्षात ठेवा. आता हे पुन्हा पुन्हा सांगणार नाही कारण तेच आहे. सहकार व पणन विभागाचं विशेष लेखा परीक्षक संस्था गट ब, त्यानंतर वित्त विभागाचं सहाय्यक संचालक गट अ, त्यानंतर बघा वित्त विभागाचे सहाय्यक लेखा अधिकारी गट ब, वित्त विभागाचा लेखा अधिकारी गट ब, आदिवासी विभागाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ, कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग. बघा याच्यामध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी गट ब, त्यानंतर तोच डिपार्टमेंट आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग. यामध्ये देखील तुम्हाला प्रशासकीय अधिकारी हे एक पद आहे. बघा कोणते कोणते? प्रशासकीय अधिकारी, नियोजन अधिकारी, अर्थसंकल्प अधिकारी, वसुली अधिकारी गट ब. गट ब मध्ये येणारी
ही पद या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज दाखल करू शकतो. बघा, त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यामध्ये प्रशासकीय अधिकारी गट ब. त्यानंतर पुढे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यामध्ये प्रशासकीय अधिकारी गट ब. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग प्रशासकीय अधिकारी गट ब. आता हे पद जरी एक जरी असलं तर ह्यांची आस्थापना वेगळी आहे. पहिल्यांदा आयुर्वेद संचालनालय आहे, नंतर अन्न व औषध प्रशासन आहे, वैद्यकीय शिक्षण संचालनालय आहे. त्यामुळे पद जरी एक असलं तर त्यांची आस्थापना वेगळी, त्या आस्थापनेमध्ये हे पद येतं, म्हणून त्या ठिकाणी त्यांना ते विवरण या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे. पुढे तोच विभाग आहे, त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण संचालनाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. यामध्ये मुख्य ग्रंथपाल गट ब मध्ये येणारा मुख्य ग्रंथपाल या ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याला समतुल्य घोषित केलेली अन्य कोणत्याही शैक्षणिक अर्हता, कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची लायब्ररी सायन्स मधील पदवी किंवा डिप्लोमा असलेला विद्यार्थी उमेदवार त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर पुढचं डिपार्टमेंट आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. यामध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब यासाठी सुद्धा कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज दाखल करू शकतो. पुढे बघा, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यामध्ये सहाय्यक संचालक किंवा प्रबंधक तांत्रिक गट ब यासाठी सुद्धा ती एकच पदवी आहे, म्हणजे कुठलीही पदवी या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर उच्च व तंत्र विभाग जो आहे त्यामध्ये अधीक्षक गट ब. बघा, हे लक्षात ठेवा, कारण इथून पुढे येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्यामध्ये ही पद दिसली की कुठलाही विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. अधीक्षक गट ब तेच पदवी आहे बघा. त्यानंतर बघा, उच्च तंत्र शिक्षणामध्ये प्रबंधक गट ब कोणत्याही शाखेची पदवी. त्यानंतर प्रबंधक गट ब आस्थापना बदलली तंत्र शिक्षण संचालनालयाचा कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभाग त्यामध्ये आस्थापना आहे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा. यामध्ये देखील तुम्हाला सहाय्यक ग्रंथालय संचालक, ग्रंथपाल, वितरण अधिकारी हे गट ब ची पदामध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करता येईल. फक्त त्यांना लायब्ररी सायन्स मधील पदवी किंवा डिप्लोमा त्या ठिकाणी डिग्री सोबत असणं आवश्यक असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे सेवा प्रवेश नियम कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज दाखल करता येईल. आणि लक्षात ठेवायचा, हा व्हिडिओ याकरता घेतोय मी की येणाऱ्या एमपीसीच्या सरळ सेवेमध्ये, येणाऱ्या एमपीसीच्या कुठल्याही जाहिरातीमध्ये आता जी पदं सांगितलेली आहेत ती पदं या ठिकाणी आली की महाराष्ट्रातील डिग्री झालेला, पदवी झालेला विद्यार्थी या पदांकरता पात्र ठरवलेला आहे. त्यांनी तात्काळ या ठिकाणी त्या पदाकरता लगेच अर्ज दाखल करायचा. कुठलीही जाहिरातीमध्ये ही पद दिसली की त्या पदांना त्या ठिकाणी मग ती एमपीसीने बरो किंवा कुठल्याही विभागामार्फत कुठल्याही परीक्षेने त्या ठिकाणी ही एक्झाम घेतली किंवा ती जाहिरात आली की त्या जाहिरातीमध्ये ते विद्यार्थी इथून पुढे जोपर्यंत नवीन राजपत्र निघत नाहीत, मग इथून पुढे कधी पण 10 वर्षांनी 15-20 वर्षांनी जोपर्यंत यात बदल होत नाही तोपर्यंत ती पात्रता या ठिकाणी असणार आहे. कारण हे गॅजेट आहे, ह्या गॅजेटमध्ये फक्त राज्य शासन बदल करू शकतो आणि हे गॅजेट राज्यपालाच्या या ठिकाणी सहीने निघतं. आपण या ठिकाणी बघतो बघा, राजपत्रित अधिकारी कुणाला म्हणायचं तर ज्यांना या ठिकाणी राज्यपालानं या ठिकाणी त्यांच्या निर्देशानुसार हे ठरवलेलं असतं, त्यांच्या अंडर त्यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी त्या गोष्टी होत असतात, त्याला आपण राजपत्रित अधिकारी असं म्हणतो. बघा, लक्षात ठेवा. त्यामुळे इथून पुढे हे जे गॅजेट आहे ते गॅजेट खूप महत्वाचं आहे. 2-3 प्रकारचे गॅजेट निघालेत. आता इथून पुढचा आपण व्हिडिओ या ठिकाणी अभियांत्रिकी मधला या ठिकाणी नंतर पाहणार आहोत आणि अजून दुसरे एक गॅजेट आहे ते देखील या ठिकाणी बघणार आहोत की त्यांना वेगवेगळी पात्रता दिलेली आहे. ती पात्रता देखील बघणं खूप महत्वाचं आहे. तिन्ही गॅजेट मी या ठिकाणी घेणार आहे. फक्त सगळेच एकामध्ये जर घेतलं तर व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी मग पाहायला देखील थोडंफार बोर होतं. त्यापेक्षा तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेईल, तुम्हाला जी आवश्यक आहे ते आवश्यक गॅजेट आणि ती आवश्यक पात्रता त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. चला, या ठिकाणी थांबतो. पुढील अपडेटमध्ये भेटू. धन्यवाद.